मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रेशीमबाग इथं सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांची नव्या वर्षात आर्थिक प्रगती व्हावी यासाठी महिला सक्षमीकरणाची गुढीपाडव्याच्या निमित्तानं उभारण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून मराठी नववर्षाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदी मान्यवरांसह बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती होती. केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात आज नवी दिल्ली इथं सामंजस्य करार झाला. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे डिसेंबर 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणीकरण साध्य करणे तसेच पाणीपुरवठा योजनांचे सक्षम संचलन आणि देखभाल सुनिश्चित करण्याची प्रमुख उद्दिष्टे यात होती. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जल जीवन मिशन 2.0चा नागपुरातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. आज गडचिरोली जिल्ह्यात 11 माओवाद्यांनी अधिकृतपणे आत्मसमर्पण केलं. यामध्ये वरिष्ठ पदावरील माओवाद्यांचा समावेश आहे. या माओवाद्यांवर एकूण 68 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. दरम्यान 2025 पासून आतापर्यंत 123 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बांपेवाडा इथल्या 52 वर्षीय व्यक्तीला तो सकाळी मोहफूल वेचण्यासाठी गेला असताना अचानक वाघाने हल्ला करून ठार केलं. गावातील घटनास्थळी वन विभागाची टीम दाखल झाली. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत आणि परिवारातील व्यक्तीला नोकरी देण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या वतीनं सांगण्यात आले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून काही ठिकाणी गारपीटही होत आहे. आज अकोला जिल्ह्यातील अकोट दर्यापूर रोड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या भागात काही ठिकाणी गारपीटही झाली असून गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर विदर्भात काही ठिकाणी हवामान ढगाळ असून पुढील काही तासांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.